मित्रांनो, तुमची गाडी 3 ते 4 वर्ष जुनी असेल आणि तुमच्या गाडीमध्ये स्टेअरिंगचं व्हायब्रेशन येत आहे किंवा इंजिन स्टार्ट केल्यानंतर कॅबिन मध्ये तुम्हाला इंजिन जास्त शेक होण्यासारखं म्हणजे जास्त असं हल्ल्यासारखं वाटत असेल, तर तुमच्या गाडीमध्ये तुम्हाला काय चेक करायचं आहे? जे इंजिन असतं, इंजिन कंपार्टमेंट म्हणजे इंजिन कॅबिन मध्ये ना 3 माउंट वरती असेंबल असतं. बेसिकली कोणतीही कार असेल तर 3 ते 4 माउंट असतात जास्त करून. तर इव्हॉन गाडी आहे मित्रांनो, इव्हॉन गाडीचं आपण इंजिनचं माउंट चेंज करतोय. गाडीचा कन्सर्न होता की स्टेअरिंगला भरपूर व्हायब्रेशन यायचं आणि इंजिन पूर्णपणे जर्क मारायचं. इंजिनचं जे व्हायब्रेशन आहे ते बॉडीला जास्त फील होत होतं. तर तुमची गाडी 3 ते 4 वर्ष जुनी असेल तर तुम्हाला लागलीच इंजिनचे माउंट चेक करायचे. तर त्या माउंटची कंडिशन कशी असते, ज्यावेळेस गाडीचं माउंट पूर्णपणे वीक होतं त्यावेळेस काय होतं, मेटल टू मेटल कॉन्टॅक्ट होतो, रब्बरचा जो पार्ट असतो तो पूर्ण वीक होतो आणि इंजिनचं जे व्हायब्रेशन आहे ते बॉडीला फील होतं. त्याच्यामुळे तुम्हाला स्टेअरिंगचं व्हायब्रेशन, ब्रेक दाबल्यानंतर ब्रेक पॅडलला व्हायब्रेशन किंवा बॉडीला पण जास्त व्हायब्रेशन फील होत असेल तर तुम्हाला जास्त करून इंजिनचे माउंट चेक करायचे आणि माउंट खराब असतील तर लागलीच तुम्हाला चेंज करून घ्यायचे मित्रांनो. रब्बरचा पार्ट असतो, ठराविक लाईफ असते, 3 ते 4 वर्षच त्याची लाईफ राहते मित्रांनो. त्यावेळेस तुम्हाला ते माउंट चेक करावं लागतं, चेक किंवा रिप्लेस करावं लागतात. जास्त करून ज्या मारुतीच्या गाड्या असतील किंवा हुंदाई किंवा होंडाची गाडी असेल, जास्त करून इंजिनचं सी माउंट वीक होतं म्हणजे मिडलचं माउंट वीक होतं. त्याचा मेंटेनन्स तुम्हाला वारंवार राहतो मित्रांनो. लागलीच ते माउंट चेंज करून घ्या जेणेकरून तुमच्या कारमध्ये असे व्हायब्रेशनचे प्रॉब्लेम फील होणार नाहीत मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि पेजला फॉलो करायला विसरू नका.